हाय एव्हरीवन, तर शुभ सोमवार. तर बघू शकता आज मी अशी मस्त माझ्या आईची साडी वेअर केलेली आहे. ही आहे माझ्या आईची साडी. मी घेऊन आले होते, मला खूप कलर आवडला आणि आईची माया आहेत. ह्या साडी तर कशी वाटते नक्की कमेंट करते सांगा. मग लगेच छानपैकी आंघोळ करून फ्रेश फ्रेश वाटत होतं आईची साडी घालून, आणि आईची आठवण पण येत होती आज मला, काय माहिती जास्तच. मग पूजा वगैरे केली आणि मग पूजा मंदिरात पण करायला जाते. सोमवार आहे ना, मग येते ताहूनचे कपडे पण घेऊन आले विस्तरीचे. एका कामात दोन कामं असते, दिवसभर एकाच कामात टाईम नसतो घालत आपण. मग घरी आले आणि लगेच फास्ट कणिक घेतलं भिजवायला. मग असं कणिक मळून ठेवलं ना, मग छान अशा आपल्या चपात्या होतात. मग छान असं कणिक वगैरे मळून घेतलं आणि मग डोक्यात एकच विचार असतो, म्हणजे बायकांना रोज एकच प्रश्न असतो सगळ्या बायकांना, की भाजीला काय बनवायचं. मग असं विचार केला काय बनवू. मग फ्रीजमध्ये दोडके होते बघा, किती फ्रेश आहेत. मग काय लगेच घेतलं असं फास्ट चिरायला. तर दोडक्याची नाही का हिरव्या वाटणमध्ये तुम्हाला सांगते असं एवढी छान वाटते. हिरवी मिरची, लसण, कोथिंबीर आणि शेंगदाणे भाजून घ्यायचं मस्तपैकी आणि त्याचं वाटण करून त्यात एवढी छान भाजी होती नाही तुम्हाला काय सांगू. तर चला मग मी अशी तशीच भाजी बनवणार होते. मग फास्टपैकी असं दोडका वगैरे चिरून घेतला, कट करून घेतला. मग पोरांचं बडबड चालू होतं, मी नाही खाणार, हे नाही खाणार म्हणतात, दोडकंच खायला नको म्हणतात. काय करायचं पोरांना, भेंडी आणि बटाटा हेच असतं. मग लगेच घेतल्या पोळ्या करायला. मग म्हटलं खावा नाही खावा, मी आज हेच बनवणार आहे. बघा किती छान अशी झालेली आहे आपली दोडक्याची भाजी. मग दोडक्याची भाजी झाली, पोरांना खायला प्यायला दिलं आवरून दिलं. मोठीचं सगळं हातात द्यावं लागतं मला, सगळ्यांच्या हाताखाली द्यायला लागतं. मग मोठीला दिलं स्कूलला पाठवून, मग ती गेली की मग लगेच हे बघा छोट्या पिल्ल्याचं काय नाटक आहे. ये मेरी छोटी कन्या स्कूल में जाने के लिए मना करी, फिर तिला असं काही लाडीगुडी लावायची असतील लेकरांना, लगेच येतात ह्याच्यामध्ये. मग मी म्हटलं आल्यावर तुला हे देते ते देते. मग लगेच तयार झाली स्कूलला जायला. मग चला तिला मस्त असं तयार केलं आणि ती स्कूलला गेली की मग लगेच मी असं मस्तपैकी थंड सॅलेड खाऊन घेतलं. मला जायचं होतं कपडे धुवायला वरती, एवढं गरम होतं. म्हटलं थंड खाऊन यावं. आणि बापरे असलं ऊन लागत होतं काय सांगू. आणि साडी आवरायचं म्हटलं ना, त्याच्यामुळे मला साडी घालून कामच नाही होत. गाऊन आपला जिंदाबाद आहे बाबा, नाही का. कोण बनवलंय त्याला थँक्यू बरं का. तर चला मग इकडे छान असं पिशव्या पण घाण झालेल्या त्या धुवून घेतल्या बघा. आज आहो आली, मग लगेच आहो आले जेवायला. त्यांच्यासाठी असं लगेच तव्यावर काढून अशी चपाती लागते त्यांना. मग ते म्हणायला लागले थोडीशी खरपूस करपली. मग काय लगेच प्लेटातून काढून घेत असतो आपण. मग दुसरी बनवायची होती, मग लगेच हे बघा मी असं मस्त टेचून चटणी बनवते ग्लासात, खूप छान लागते, खूप छान. आणि मग मी जेवण झालं आणि मी थोडंसं गॉसिप वगैरे केलं, त्यात पण मी मोबाईल घेऊन बसले. तर असं होतं आजचा दिवस. कसं वाटलं ना की